ज्याच्या जिंदगीत गणित आहे हित आवाज, त्याच्या आयुष्यात कधी फजिती होणार नाही. तुका म्हणे ताळा त्याचे नाही अवकाळा. अवकाळा म्हणजे फजिती होणार नाही. हिशोब ठेवा. कर्ज कसं होईल, आणि जरी झालं तरी टेन्शन घेऊ नका. होऊन द्या कर्ज, त्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द. कर्ज आताशी का आधार देणारा महाराज भेटला, नाहीतर सध्या आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं, निमा अर्ध नाही तर पोरग आहे ना मर्द. परत भरायचा अर्ज काढायचा, कर्ज पण मोकळं बसायचं. विठ्ठल कुळ पवित्र आहे आणि त्याच्यामुळे हा देशही पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. मॉनिटर लावा थोडं थोडं. गेटे जे ते वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्य देश. हा देश पवित्र आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणले भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची ही संपत्ती खरी भारत देशात. कारण भारत हा देश नाही, भारत ही माता आहे. म्हणून आपला शब्दच कसा, भारत माते की माता. हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही, पण भारत माते की जय. आई मानतो आपण या देशाला धन्यभूमी पुण्य देश. देश पवित्र आहे. का पवित्र आहे? हा देश वीरांची भूमी आहे आणि हा देश संतांची भूमी आहे. या देशामध्ये भारत देशाची ओळखच मायबाप खऱ्या अर्थाने वीर रसात आहे. मायबाप वीरता म्हणलं की भारत देश, आणि भारत देश म्हणलं की वीर रस. विडायला भारताच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक वीर होऊन गेले. बोल नका. आपल्याला वीर या शब्दाचं चिंतन बघायचे. वीर विठ्ठलाचे गाडे हळी काळ पाया पडे. या जगाच्या पाठीवर नेमके खरे वीर कोण आहेत? ऐका, वीरांचे अनेक प्रकार आहेत मायबाप. आपल्याला शाळेमध्ये सुद्धा काय काय वीर शिकवले गेले असते. लहान लहान मुलं भरपूर आहेत मायबाप. मुलांनी एक सांगा, नरवीर कोण आहे तो? लहान मुलं आहे का नाही वाचन फिचन शाळेत फिळे शिकवलं का नाही कधी? का फक्त भात खायला झेडपीची शाळा आहे? उलट झेडपीच्या शाळेत पोरं खाऊन तरी सुखीत. इंग्लिश मिडियम तर पर ईडी झाले तर त्यांनाच कळा ना काय टुळ टुळू बघत येत नसतं. त्यांना कळा ना, त्यांच्यापेक्षा त्यांच्या दप्तराचीच वजन जेत झाले ते मायबाप. एप्पल पासून सुरू होते जॅबऱ्यापर्यंत संपते ते इंग्लिश, आणि अज्ञानापासून सुरू होते ज्ञानापर्यंत संपते ती आमची मराठी भाषा. इंग्लिश मिडियम आल्यापासून मराठी शाळेचं विडंबन व्हायला लागलो. पण एक वाक्य सांगता, इंग्लिश मिडियमला जेवढे शिक्षक शिकवायला आहेत तेवढे सगळे मराठी मिडियम मध्ये शिकलेत. मराठी शाळेत शिकूनच ते तिथं गेलेत ना नोकरीला. तेव्हा इंग्लिश मिडियम तरी होतं कुठं आपल्याकडे? त्यामुळे एक वाक्य सांगतो, दुसरी भाषा जरूर शिकावी पण स्वतःच्या भाषेबद्दल स्वाभिमान असावा. भेटवलं नरवीर तानाजी मालुसरे. छत्रपतीने सुद्धा म्हणावं लागलं, गड आला पण सिंह गेला मायबाप. नरवीर तानाजी मालुसरे. काय निष्ठा असेल मायबाप. जीव सोडला पण निष्ठा बदलली नाही. आणि सध्या निष्ठाच ठेवली नाही लोकांनी. आता निष्ठा नाही राहिली, निष्ठा निष्ठी. हिथून निष्ठा, जिथं माल मिळेल तिथं जाऊन प्रविष्ठा. भेटवलं राजकीय लोकांनी तर पुरी निष्ठा मातीत घातली. कोण कोणत्या पक्षात हीच कळा ना. निष्ठा शब्द सुद्धा परवा दिवशी आरशात बघून लय डसा डसा रडला. तो म्हणला, कशामुळे मला निष्ठा नाव प्राप्त झालं असेल? कारण लोकांनी महत्वच ठेवलं ना त्या शब्दाचं मायबाप. हा निष्ठा फक्त आता संप्रदायात राहिले. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. तानाजीची निष्ठा होती छत्रपतींवर, मावळ्यांची निष्ठा होती मायबाप या स्वराज्यावर.
गड आला पण सिंह गेला, नरवीर तानाजी मालसुरे, दानवीर कर्ण. दानशुराच्या यादीमध्ये कर्णाचा नंबर पहिला लागतो. कर्णासारखं दानच नाही, कर्ण दाढी करीत होता, सोन्याची वाटी होती. आणि पूर्वी काही सोन्याला कमी नव्हतं. आता उगा दोनच अंगठ्यात तरी माणूस येडेवणी करतो. लग्नाच्या पंक्तीत बुंदीवाड, भातवाड, बुंदीवाड. अंगठी काढून टोपली उचल, कवर लोकाला बोट फिरली. लोकाला खायचं पडलं का तुझ्या अंगठ्या खायला बघते लोक. एकाच्या 10 बोटात अंगठ्या होत्या. मी म्हणतो सोनं जरूर वापरा, पण तुमच्या आनंदासाठी घाला ना. दुसऱ्याकडे नाही म्हणून त्याला हे दुसऱ्याला कमीपणा दाखवण्यासाठी कशाला सोन्याचं. तुम्ही आका शर्ट सोन्याचा शिवा, पण दुसऱ्याकडे नाही आणि माझ्याकडे आहे ह्या भावनेनं करू नका. तुम्ही तुमच्या आनंदासाठी पॅन्ट सकट सोन्याची शिवा, पण तुमच्या आनंदासाठी. लोकाला का 10 बोटात अंगठ्या घातल्या. म्हातारे बसले ते वांगी टमाटी काय हे तिथे गेलं आणि ह्याला काहीच घ्यायचं नव्हतं, फक्त म्हातारेला अंगठ्या दाखवायच्या होत्या. वांगे कशी किलो, बटाटे कशी किलो, वांगे कशी. म्हाताऱ्याने ओळखले ह्याला कोणचा रोग झालाय ते. म्हातारीच्या बी दंडात बाजी बंद होतो. जुन्या काळातली म्हातारी 4 बोट त्यांनी चोळीच्या बाया मागं सारे मला वांगी 10 बटाटे 12. तोंड खाली घालून जी निघून गेला ते अजून बाजारात नाही. अगरबत्ती लावतोच कुठं मायबाप. कर्ण दाढी करीत होता, सोन्याची वाटी मायबाप. आणि एक जण याचक आला, सरकार तुमचं नाव ऐकून आलं, काहीतरी दान द्या. कर्ण दाढी करता करता सोन्याची वाटी अशी डाव्या हाताने उचलून देऊन टाकली. आणि सेवक एक जण तिथं होता, ते म्हणला दाढी केल्यास नंतर दान देता येत नव्हतं का? एवढी दाढी करता करता सोन्याची वाटी देण्याची गरज काय? एवढी गडबड का केली? त्यावेळेस कर्ण महाराज म्हणले, राजा दाढी केल्यास नंतर मी दान दिलं असतं, पण दाढी करता करताच मी येलो असतो. मग क्षणभंगुर नाही भरवसा. त्या क्षणी जर माझा मृत्यू आला असता तर मला कलंक लागला असता की शेवटच्या क्षणी कर्णाने दान पूर्ण केलं नाही. हा कलंक, हा बट्टा मला लागून घ्यायचा नव्हता, म्हणून दाढी करता करता दान दिलं. याला म्हणायचं दानवीर भेटलं. आता काय दानवीर राहिलेत का? सप्त्याचे संयोजक इचकू जॅम झाले तरी काय काय पावत्या फाडा नाही. त्याला या अवघड झाले मायबा. उदारांत करण्याची माणसं राहिले नाहीत. इतकी चिकट प्रवृत्ती माणसाची वाढत चालली की नावच काढू नका. पण तुकोबरा म्हणे चांगल्या कामासाठी सहकार्य करत चला. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. कर्म व्हावे साह्य. सत्य कर्म जिथं आहे तिथं साह्य करत चलावा. मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. भव्य दिव्य नाम यज्ञ सोहळा इको कमी ठेवायचा. करा दान मायबाप. चांगल्या कामाला सहकार्य करताना कधी मागं पुढं पाहायचं नसतं मायबाप. आणि आता काही दानशूर माणसं राहिली नाहीत. इतकी चिकट माणसं काय ना. एक जणाच्या कांगव्याचा दात मोडला. एक दात मोडला आणि ती गेले जनरल स्टोअर मध्ये, मला नवीन कांगवा द्या. त्याच्या शेजारी त्याचा मित्र होता. म्हणला कारण नवीन कांगवा घेतो. मला कांगव्याचा एक दात मोडला म्हणून मी नेऊ. म्हणला एकच दात मोडला तरी नवीन घेतो. अरे तो मला एकच मोडला पण ते शेवटचाच राहिला होता. म्हणजे एक दात राहीपर्यंत जे भांग पाडीत असन ते किती चिकट असन. करा ना विचार माय बाप. हे काय करण्याचं यादीत कधी दानवीर होणार येतो इथं? नाही 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 नाही, लय अवघड आहे. आमच्या गावात एक म्हातारा इतकं चिकट एकच दोतार फाटत तरी घालते. तिथे दोताराला दंड घालते. दंड घातलेलं दोतार फाटत आलं मला आता तरी टाकून देत नव्हतो. त्याची लुंगी नेसायचं. लुंगी फाटत आली मला आता तरी टाकून देईन. त्याचा बरमोडा शिवला त्याने. पण टाकून म्हणजे बघा ना. अरे एका गोष्टीला किती वापर करता त्याला काय लिमिट आहे? म्हणजे चिकटच. बरमोडा फाटत आला मला टाकून देईन. हा गाडीच्या काचा पुसायचं. मला फडकं फाटत आलं टाकून देत नव्हतं. चचिंद्याने बम पेटवायचं माझ्या बाबतीत. बम माहिती ना तुमच्याकडे? असं आमच्या भागात आहे बम. म्हणजे असं
बम पेटवायचं म्हणजे आता बम कसा सांगावं तुम्हाला, आता इकडे माहितीच नाही म्हणलं. पाणी तापवायला एक असं पितळाचं भांड असते, त्याला जाळ घालावं लागतं. ते त्या म्हणजे दोतराची लुंगीचा बरमुडा आणि बरमुड्याच्या चिंद्याने जाळ पेटवायचा. मला आता तरी टाकून देईन, पण टाकून देत नव्हतं. ती राख गोळा करायचा आणि राखाने दात घासायचं. म्हणजे दोतराची अरे दोतराची पुरी राख केली रे, पण तरी राखाने सुद्धा त्याने दातच घासलं. हे आताचे दानवीर आहेत. अवघड झाले, दानवीर राहिले नाही. दानवीर कर्ण, नरवीर तानाजी मालसुरे, कर्मवीर. वा बोला जरा मोठ्याने मस्त पैकी. भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजेत हा त्यांचा अट्टास होता. माय बाप वडाच्या झाडाखाली शाळा सुरू केली म्हणून त्यांचं अजूनही बोधचिन्ह वडाचं झाड आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. कर्मवीर भाऊराव पाटील. धर्मवीर संभाजी महाराज. दुश्मन म्हणलं संभा. वडिलांनी जेवढे स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढे आम्हाला दान देऊन टाक, तुला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती, दुश्मनानं मागितले तळपायच्या मस्तकाला मुठ्यावाल्या, डोळे लाल बोल. राजन अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल, पण बापाने कमवलेल्या मातेचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. अरे जीव सोडला पण धर्म बदलला नाही. आणि आता फुटाने पार्टी बदलते. बाटली प्यायला दिल्या तर झेंडा लावण्याचा आवाज कुणाचा? तुझ्याच बापाचा. बापन ग बस, आम्हाला काल त्रास देतो बा. हा आता काय निष्ठा नाही माय बाप. धर्मवीर संभाजी महाराज. कर्मवीर भाऊराव. क्रांतीवीर नानासाहेब पाटील सातारा पत्रे सरकार. नानासाहेब पाटील क्रांतीवीर. महावीर हनुमंत, त्यांच्या दरबारात सेवा चालू म्हणून हनुमान चालीसेत एक पद आहे. महावीर विक्रम वजवीर कुमते निवार सुमते गे संगी. महावीरत माय बाप काय ताकद होते हनुमंत. दुसऱ्याच्या गावात गेले माणसे डिग्रिंग करीत गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपके होते, आपल्याला येडेवणी करायला ग. पण वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. महावीर हनुमंत आवाज वडा. हॅलो मॉनिटरला. दाढी रावणाची जाळी. दाढी जळली मिशा राहिले असते का? दाढाच पिटली. मिशा जळल्या गाव जळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका गाव बी जळलं. मग काय ताकद होती? एवढी ताकद का होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा एक थेंब जर दगडा पडला तर दाढ दिशेने दगड फुटत होता. आईच्या दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का? आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. लहानपणी दुधाची, त्याच्यामुळे आता काय आईच्या दुधातलं जीवन सुद्धा पोराला मिळत नाही. पहिल्यासारखी गुटगुटीत पोर आता राहिली नाही. त्यांची डोकी मडक्यामध्ये झाल्यात, हातपायच्या काड्या सुक करतात, कमरत दबल्यात आणि डिरीत फुगल्यात, कुपोषणात आवड झाली. त्यांना काय वाकडी तिकडीच पोरं झाल्यात. ते आता पहिल्यासारखी गुटगुटीत दिसतात. आईच्या दुधातलं जीवनसत्वच नाही ना आता. ते का आईच्या मांडवी खेळायला त्याला भेटतंय का? आईच्या पदराला झोंबा भेटतंय का? काय शहर खेड्यापाड्यात तरी धर्म टिकन. आता शहरात आई जीन पॅन्टीवर रे.
पोरांनी मांडीव खेळायचं तरी कसं काय, म्हणजे सगळं वाटोळ केलं मग बाबा आपण धर्माचं. जेवढं तुम्ही धर्म सोडून वागणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड. हा सध्या तसं आहे. आणि चांगलं वागणार लोक म्हणणार हे असंच दिसतंय. तुम्ही गण लावा, माळ घाला, वारी करा, सकाळ सकाळ गावाला दर्शनाला या, लोकां हे मूर्ख आहे ती. म्हणजे चांगलं जगला की मूर्ख. आणि एकाने बापाला हाणलं, स्टँडर्ड आहे बरं का तू. हा अरे त्याने बाप जप केला आणि ते वजनणार, अरे ह्याला जप केला पाहिजे. काय माणसं म्हणजे तुम्ही धर्माला सोडून वागला की तुम्ही हाय फाय होणार, आणि धर्माला चिकटून वागला की लोक म्हणणार हे असं साधं आहे मायबाप. ही सगळ्या जगाची सिस्टीमच सध्या उलटी मायबाप भेटलं. अंजने माचीच्या दुधात ताकद होती बाबा. दुधाचा थेंब दगडा पडला तर दगड फुटला. असं वज्रशील दूध हनुमंतराय पेलते म्हणून शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मण वज्रासारखं शरीर होतं. आता पोराला बाटली दुधाची आणि मोठं झाले मोठी बाटली, आणि एकदा मोठ्या बाटलीस नादा लागले ते आम्हाला बी आवडत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पाडते. बंद करा हरिपाठ. हे गांधावाले काय लायकीचे आम्हाला माहिती. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. हा म्हणजे त्याच्यासाठी बुका थापला का काय तो 5-6 पण आमचा अध्यक्ष झाला का. हे पिणारे चित्र असतात. 2 म्हातारे पारावर बसले मला होय र दारू पिल्या खोकला जातो का, दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय, हर येड्या दारू मला माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणून. एक पेत्ताडा मला भेटलं, मला महाराज मुख्यमंत्री मला बोलले. मुख्यमंत्री आणि तुला कसं काय बोलले, का नाही म्हणले आमच्या तालुक्यात मुख्यमंत्र्यांची सभा होती आणि मी पिऊन स्टेजवर गेलो आणि ते मला म्हणले पेताडा खाली उतर, बोलले का नाही मला. आता काय बोल नाही. अरे तुला अरे दम टाकला रे तरी ते विचार सांगतो मंत्री मला बोलले. काय पिणारी माणसं विचित्रच आहेत. मद्यपी बरळे भलत्या छंदे तुकोबाराय म्हणले. तुका म्हणे मद्यपानाची आवडी नरूची गोडी अनेकाची, त्याला अनेक रसाची गोडी आवडत नाही. व्यसन करू नका माझी तरुण मला विनंती. व्यसन फॅशन वाईट वक्त्यात दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटेल, गुटखा खाला तोंड फुटन, दारू पेला लेवर फुटन, चांगल्या कामाला वंदन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा नाही तर सुरुवातीला पसण्यात ताडी तुमची वळख त्या नाडी रोजला त्या गोडी इकावं लागन महाडी. इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी, हर लावना त्या दारूला काडी धरणी अनुभा तुकोबाची जोडी मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाची हरे जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करायचं बसून हरिपाठ वाचा भेटलं. शरीर 100 कामवा हनुमंतराय सारखी तरुण मुलाला विनंती. अरे मावळे कसे होते, वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते. तानाजीने बाजीने उसाची मुळी तर कर 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 उसाची मुळी पिळत होते. आताच्या पोरांना ऊस तुट नाही. टिपरू दर कण येतात. अयो एकाने गुडघ्या उसाला वाटी सराकली खटकून त्याची. त्याला बरं तू आत्महत्या कर, तुला ऊस सुद्धा तुटाना, चिमणीवणी तोंड झाले. ते असं तरुण मुलाने कसं पाहिजे असं वजनदार भिडवलं. महावीर हनुमंतराय, नरवीर तानाजी मालसुरे, दानवीर कर्ण, कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजी महाराज, क्रांतीवीर नानासाहेब पाटील, महावीर हनुमंतराय. हे वीरांचे प्रकार तुमच्या समोर सांगितले. पण वारकऱ्याने तुकोबाने प्रश्न केला, महाराज तुमच्या दृष्टीने या जगाच्या पाठीवर नेमके खरे वीर कोण आहेत. तुकोबाराय म्हणतात, या जगामध्ये अनेक वीर झाले, इथून पुढे होतील, पण मला या पृथ्वी तलावर तेच खऱ्या अर्थाने वीर वाटतात जे विठ्ठलाचे आहेत, विठ्ठल ज्यांचा आहे आणि विठ्ठलाचे जे भक्ती करतात ते वारकरी खऱ्या अर्थाने वीर आहेत. आम्हालाच्या पहिल्या
अभंगाच्या पहिल्या अक्षरामध्ये तुकोबाराय वीर संगदन वीर विठ्ठलाचे गाडी वीर कोण विठ्ठलाची याचा अर्थ जे विठ्ठलाचे आहेत म्हणजेच विठ्ठल ज्यांचा आहे आणि विठ्ठलानं ज्यांना माझं म्हणलंय आणि जे विठ्ठलाला माझं म्हणतात दोन्ही अर्थ होतात वीर विठ्ठलाचे गाडी नुसतं वीर नाही तो गाडा वीर आहे म्हणजे मुरलेला कशावनं त्यांना वीर म्हणता तुम्ही काय केलं त्यांनी असं कळी काळ पाया पडे अरे काळ त्यांच्या पाया पुरते का सामान्य वीर आहेत का कोण पाहे हरिभक्ताकडे पाहण्याची काय ताप आहे यमाची न काळाची का वीर विठ्ठलाचे गाड हे वीर आहेत अशुभ गोष्ट सुद्धा त्यांच्या पुढे शुभ होऊन असे हात जोडून अशुभ त्या पुढे शुभ होऊन ठाके अमंगळ सुद्धा मंगळ करण्याची ताकद आमच्या हरिभक्तात आहे विठ्ठल काळाची सत्ता संता पुढे हरिभक्ता पुढे वैष्णवा पुढे चालत नाही थाप तुकाराम तुकाराम हॅलो तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम प्रेम नाव घेतलं तर यम घाबरतो ऐका अशी पण ते विरतात ते आमच्या हरिदासात आहे म्हणून तर म्हणतात वीर विठ्ठलाचे गाडी कळी काळ पाया पुढे काळ कोणाला सलाम करत नाही तुकोबारा म्हणजे आम्हाला करतो काळ गुलाम सलाम करी घरी राम तसे आमच्या घरी कामाला ठेवलाय म्हणली ते आणि आम्ही काळाची हाय गाय करीत ना हो निमार झपकी होतो तुकोबारा म्हणे त्याला जगा काय आम्ही माथा दिला काळाला हनलं सुद्धा हनल्याचं सुद्धा प्रमाण आहे तुका म्हणे काळा अना तोंडावरी बाता बरा हरी रामबाणी राम नामाचे बाण केलं आणि काळाची पूजा केली म्हणून तर ते आमच्या पुढं सलाम करतो आता करू न सके बोलो
काळाची सत्ता आमच्या पुढे चलत नाही. तू का म्हणे काळ आता करू न शक्य बळ त्याचं बळ आमच्या पुढं निर्बळ होऊन जातो, दुर्बळ होतो. नको का कळी काळ पाया पड म्हणून मला वीर विठ्ठलाचे नुसते वीर नाही झुंजार आहे, झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यागे नातळ्या असे हरिभक्त आहेत. भगवंताच्या चिंतनानं, भगवंताच्या साधनेनं, भगवंताचे जे झालेत विठ्ठलाचे, जे विठ्ठलाचे आहेत ते वीर आहेत. कळी काळ पाया पडे. ऐका अशा हरिभक्ताची ताकद काय असते. वारकरी पंढरपूरला निघाले, महिन्याचे वारकरी होते. धर्मपत्नीनं दर्शन घेतलं, सांगितलं स्वामी वारीला जरूर जा, पण गावाच्या पेरणीचा कालावधी चाले गहू पेरण मग वारीला जा. धर्मपत्नी अशी पाहिजे बरं का. एक जर पूर्ण तुकोबारांचा परमार्थ संसार सुद्धा आमच्या जिजाबाईमुळे झालेला आहे. आणि शेतकऱ्याचा 90% प्रपंच त्याची बायकोच हँडल करते. हा, आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाती, कापूस याचा परत माघारी. शेजारी म्हणले 1.5 महिने येणार नाही, ते रुसून गेली होती. 1.5 वर्षात कशा नेले म्हणजे त्यांचं ऐकून काही कापसाचं नुकसान करू मग मर. इतके संसाराबद्दल चिकाटीने आतुरता महिला मंडळानं. आपले जे कडक टॉप आहे ना, आपण जे गावात गप्पा आणतो ही फक्त महिलांची कृपा आहे. धर्मपत्नी सात्विक असावी माहिती म्हणून तर तुकोबारा म्हणे पाय लक्ष्मीचे हाती अशी यावे काकुलती. वारकरी निघाले पंढरपूरला. धर्मपत्नीनं दर्शन घेतलं. महाराज आधी गहू पेरा मग वारीला. पती पत्नी मध्ये सुद्धा एक विचार पाहिजे मला. आता एक विचार असतो पण नवीन 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 नवरी बघा ना किती शुद्ध बोलते. मालकाला म्हणती तुम्हाला जेवायचे का. थांबा थांबा सांगतो. नुसतं अनुस्वारच. मालक दिसला ती ऐकलंत का अरे बहिर का काय ती. सरळ बोल ना. नुसतं ऐकलंत कान बघितलं कान सरळ अनुस्वार. तिचं व्याकरण कोणच्या कंपनीत तयार झाले बुवा. आणि अनुसार किती दिवस वर्षभर. वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. 2 वर्ष म्हणते हाताने घेऊन गिळा. 3ऱ्या वर्ष म्हणते दिंडी कवा निघायची. दिंडीत जातो पण घरात नको. सुखाने नसल्यावर काय जाळायचं. त्यामुळे पती पत्नी मध्ये एक विचार पाहिजे. ज्ञानोबा म्हणले न मोडता दोन्ही आकार एकाची शरीर हे अर्धनारायण नटेश्वर रूपी दिशे ते चंद्रिका शंभू ते तांबेगा संतती ते विवेका असणं विचार फार महत्वाचा आहे. वारकरी निघाले पंढरपूरला. दर्शन घेतलं. म्हणले अगोदर गहू पेरण. ठीक आहे. ते वारकरी गावातल्या दुकानदाराकडे गेले. गहू पण त्या वारकऱ्याची अवस्था अशी होती मायबाप. जरी ते शेताचा व्यवसाय शेती त्यांना गहू पेरायचं होतं पण त्यांचं चित्त मायबाप पांडुरंगाकडे लागलं होतं. फक्त मुखामध्ये भगवंताचं भजन रामकृष्ण हरी रामकृष्ण राम. आणि त्यांची अवस्था कशी होती सांगू का. हा सोयसा कोटे आठवची नाही. हा सोयसा कोटे आठवची नाही. कोटी आठवची नाही. देहावर उदास माय बाप आणि देहबान विसरून त्या वारकरी बाबांचं भजन चालू आहे. आणि तो गावातला दुकानदार वारकऱ्याच्या विरोधातला होता माय बाप. आणि खऱ्याच्या माणसा विरोधात असतातच बर का. चांगलं जगा त्रास होणार डुप्लिकेट करा राम राम. ही सध्या सिस्टीमच अशी. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी. खरं खातं गटकाळी गरीबाची फाटली जुळी. उसाला येणार टोळी.
ही पहिल्यापासूनच आहे. तरुण पोरांना आई बाप सुद्धा आजकाल नको वाटतात का? कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना आणि मैना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आई बाबाची करुणा पण जाईना. कलियुगातला पोरगा आई बाबाकडे पाहिना डोकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून झुकून, आणि मिहुनीला हुरडा देतो फुकून फुकून. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया आई. गलत काम हो रहा है. खऱ्या माणसाला किंमत नाही हो. बेईमान एक शब्द सध्या फॉर्मला आहे सध्या. बेईमान दुनिया आई रे. औरत को बहुमान आणि माँ बाप को कोई नाही मानी. असं झाले माय बाप. आई बापाला लावतो कामाला, सासू सासऱ्याला नेतो चारी रामाला. कवाला आनंद होईल प्रभू रामाला विठ्ठल. त्यामुळं अवघड परिस्थिती. खऱ्या माणसाला जीवन जगताना त्रास होतो आणि पहिल्यापासून चांगल्या जगात त्रास होणार. आणि पहिल्या उलट आता जुनी म्हातारे कोत्र्याला पाण्या बसले त्यांचं फेमस माणसं आता बिघाडी. पूर्वीला माणसं चांगली होती. तू गपरा. पूर्वी असलीच होती फक्त त्यांचं होत नव्हतं. त्याची पूर्वी चांगली होती. पूर्वी जर माणसं चांगली होती तर माऊलीची जोडी फाडली असते का? पाथा पाण्यात टाकला असता का? छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का? विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का? सीतेला अग्नी दिवे द्यावं लागलं असतं का? कृष्णाला डोळ्याचा प्रमाणे लोकांनी हिनवलं असतं का? मग माणसं चांगली होतीच कवा? ए हातगाव माणसं पहिल्यापासून अशीच आहे. तीच माणसं फक्त आडनाव बदलून जन्माला आल्यात. क्वालिटी तीच. आता इतका गोड सप्ताह चालू पुढे होऊन जीव तुटूस्तोर पळत येते सगळे कार्य, तरी एखादा नमुना भेटतोच. मजा आहे त्यांची मजा. म्हणजे हे असं माणसं आहेत बरं का. त्याला एक प्रमाण आहे. अनंत वाचाळ वरळ ती बरळ तया गोपाळ बोलणाऱ्यांकडे लक्ष आहे. तू का म्हणे असे जन नाही कान तये ठाई तेजोनी या जन भक्ती. समाजाकडे बघून परमार्थ बी होत नसून लोक कोणाला नीट. आम्हाला तरी काय नीट बोलतात. मी परवा सकाळ सकाळी कीर्तन चौकात एक म्हटलं जे हरी म्हणलं जे हरी. ते मला माऊली कुठे आज खेळ. अरे खेळ म्हणजे आम्ही का जुगार खेळतोय का मटका लावलाय का ऑनलाईन रमी खेळ सहजच बोलतात खेळ. मला आमचा आहे खेळ पण तुला आहे का वेळ. मग दोघाचा घालू मिळ तुला दाखवतो खेळ. मला आमच्याच प्रपंचाचे झाले बीळ तुमचा कावा बघाव खेळ. मग बस ना. जास्त लोक लावणार आम्हाला बी भेटतात. कीर्तन करताना धोतर का घालता मग काय जीन पेंटिव करू का? 2-4 पुस्तक वाचायचं आमच्यापासून टूर करायचे. असंच का तसंच का? तो आमचा मालक झाला का? जेवण करताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मुंग्या येऊ नये म्हणून. आता काय सांगता काही प्रश्न. एकदा माझा कीर्तन विषय झाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं पेरल तसं जोगवते. त्याला ज्ञानोबऱ्यांची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनंद उपजे पाहिजे तिची जे दर्पण आधारे. आरशात बघाल तीच दिसते. जमिनीत पेराल ते चोगवते. काय चुकलं माझं? कीर्तन संपले तेव्हा मला भेटलं. मला पेरल तसं उगत नाही. मला झालं काय? मला शेंगदाणा पेरलं त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाची शेंग माहिती ना. आज शेंगदाणा वर त्याला फोलकट. ते मला डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे?
मी मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी आणि त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी मला फक्त चहा आणा. ते मला आणतो त्याने असा कप्पा चहा मला धर म्हणला हा मला फक्त चहा. ते म्हणला चहाच की बिस्किट कुठे म्हणलं बिस्किटाचा जाळ कर कप बी नको नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. तुमच्या कुठं नादी लागा मग तुला आधी कळत नव्हतं का की माणसं असे जिथं नाही तिथं जास्त डोकं लावतात मायबाप. म्हणून तार्किकाचा टाका संग तार्किक माणसं बुद्धीचा भेदच करणार मायबाप. चांगल्याच्या माणसा विरोधात वारकरी गेले गावातल्या दुकानदाराकडे. ऐका त्यांना वीर का म्हटलं जातं आणि वीर होण्यासाठी ते नेमकं काय करतात हे आपल्याला पाहायचंय. गावातल्या दुकानदारांना मायबाप त्या वारकरी बाबाला गहू देण्याच्या ऐवजी भोपळ्याचंच बी दिलं. त्यांच्या विरोधातले होते ना मायबाप दिलं भोपळ्याचंच बी. आणि वारकरी काय देहावर उदास देहीचं विदेही बघूत अशा त्यांची अवस्था. गेले घरी मायबाप भोपळेच फिरले गेले वारीला निघून. वारीला माघारी आले बघतो काय रानात नुसतं भोपळच. आता ज्याने भोपळ्याचं बी दिलं होतं त्यांना लय मजा वाटायची. ते झाडावर चढून बघायचे. त्या वारकरी बाबांचं नाव लिहून घ्या संत मानकोजी महाराज बोधले. बोधले महाराजांच्या जीवनामध्ये सत्य घडलेली घटना भक्त चरित्रात याची कथा आहे मायबाप. बोधले महाराज आणि बोधले महाराजांनी बघितलं तर रानामध्ये सगळे भोपळेच दिसतात. आणि गावातले जे विरोधक होते ते झाडावर चढून वरून खाली बघायचे. आता काय बोधले महाराज भोपळच खात्यान का आता काय बोधले महाराज भोपळच खात्या. आणि काशी पळ वापरायला मोठालं खपक्याच्या खपक्या. बोधले महाराज म्हणजे जाऊन द्या आता आलेत भोपळे ते येऊन द्या. ठेविले आनंदी तैशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. आलेत भोपळे ते येऊन द्या पण भोपळ्यात काय नेमकं फोडून तर बघा. दगड घेतला आणि भोपळा दगडा वापटला भोपळा फोडला. भोपळ्यात गहू निघालं. एका भोपळ्यात आदुळे पाहिले गहू निघालं. जी झाडा होतं ते रपकून खाली पडलं. अरे आम्ही केलं काय झालं काय. सगळा अहंकार गेला आणि महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज हे कस काय झालं. महाराज म्हणले हे कस काय झालं मला सांगता येणार नाही. पण तुकोबारा म्हणले त्यांनी जरी नाही सांगितलं तर हे कस काय झालं मी सांगतो. बोधले महाराज वारीला जात असताना त्यांच्यामध्ये मुखामध्ये भगवंताच्या नामाचा जय जयकार. भोपळे पेरताना जय जयकार आणि आल्यानंतर सुद्धा भगवंताच्या नामाचा जय घोष. आणि जिथं भगवंताच्या नामाचा जय घोष आहे तिथं विघ्न राहत नाही. दोषाचे डोंगर सुद्धा जवळ घोष काळ पाया पडतो. काळ पाया पडण्यासाठी ते नेमकं काय करतात. ते एकच गोष्ट करतात करते घोष जय जयकार. सतत भगवंताच्या नामाचा जय घोष करतात मायबाप. आणि त्याच्यामुळे होतं काय जळते दोषाचे डोंगर. आणि नाम घेतलं की दोष जळतातच मायबाप. नाम घेता विठुराचे पर्वत जळते पापाचे.
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतराची अनंत जन्माचं पाप जाळण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. ज्ञानोबाऱ्या मध्ये सांगतात, आईशी माझे नाम घोषे माहिशी करते विश्वाची दुःखे, हे जगाचे महासुखे दुमदुमी भरले. हे जग महासुखानं दुमदुमून भरण्याची ताकद हे भगवंताच्या नामात, ते हरिभक्त करतात. करते घोष जय जयकार. आणि जय जयकार कुठं होतो? जे ते वैष्णवांचे भार जे जयकार करत बसे. हा जय जयकार म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हे झाला जप. नामघोष नाही बरं का. नामघोष कोणता आहे माहिती का? पुंडलिका हरी श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आज जय घोष विठ्ठल. भगवंताच्या नामाचा ते अखंड जय घोष करतात. करती घोष जय जयकार. होतं काय? जळती दोषाची डोंगर. जय घोष कोणता करतात? विठोबा रघुमाई. ह्याला म्हणायचं जय घोष. करते घोष जय जयकार. जळते दोषाचे डोंगर. दोषाचे डोंगर जळतात. नामाचा जय घोष करतात म्हणून काय त्यांना शरण येतो. काळासोबत त्यांची लढाई. महाराज लढाई म्हणलं की शस्त्र आलं हो. आणि तुकोबार आहे तर सगळे संत तुम्ही सांगतात की त्यांचा आईसारखा अंतकरण नाही, आणि आज सांगतात की ते वीर आहेत, इकडं सांगतात की त्यांच्या अंतकरणात शांती आहे, आणि इकडं सांगतात ते लढाई करतात, ते युद्ध करतात. मग युद्ध करायचं म्हणल्यानंतर त्यांनी हातामध्ये कोणतं शस्त्र घेतलंय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात क्षमता शांती.
तिसऱ्या चरणामध्ये संतांकडे कोणती कोणती शस्त्र आहे ते सांगितलं. क्षमा दया शांती. क्षमा दया शांती हे शस्त्र हो संतांचे शस्त्रच आहेत मायबाप. आणि क्षमा हे शस्त्र आहे का? हो. क्षमा शस्त्र जया नराची हाती. क्षमा नावाचं शस्त्र ज्या पुरुषाच्या हातात आहे काळला सुगात ते नागवतात मायबाप. फार मोठं क्षमा म्हणजे क्षमा करण्यासाठी समुद्रासारखा विशाल अंतकरण असावं लागतं. माफ करायला शिका मायबाप. तुकोबारांना मंबाजीबुवांनी काटाड्याने मारलं होतं तरी तुकोबाने घरी जाऊन त्यांचं पाय चपले यायला म्हणायचं क्षमा दया शांती बाण अभंगई हाती. काय क्षमा असं दया. ज्ञानोबा दयेची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. चिखली रुतली आगाई दड बाकड न पाही ते ग्लानीची होई काला बोला. आता दया ते ऐशी पूर्ण चंदिका जैशी निवविता न कडशी सानी थोर. दया. एखादी गाय जर चिखलात फसली असेल ती काळी पांढरी दूध देणारी न देणारी हे न पाहून त्याला बाहेर काढण्याचा हृदयामध्ये कळवळा निर्माण होणं याचं नाव दया. आणि या निमित्ताने एक वाक्य सांगतो. चिखलात फसलेली गाय बाहेर काढायचा जाऊ द्या गोठ्यातली कसाबाला देऊ नका. दोन वाक्य तरुण मुलांनी सर्व माता माऊलींनी लक्षामध्ये ठेवा. कीर्तनात आलेल्या प्रत्येक महिलेनं पोटामधील मुलगी म्हणजे भविष्य काळातली आई वाचवा आणि तरुण मुलांनी कत्तलखान्यात जाणारी गाय वाचवा. प्रभू रामचंद्र परत अवतार घेतल्याशिवाय राहणार नाही. आई आणि गाई या दोन गोष्टीला सध्या समाजात किंमत राहिली नाही. अरे गोपालन कशाचं गोपालन सध्या नवीन पालन नाही कुत्रे पालन. शहरामध्ये बघतो आपण सध्या गाया मोकर फिरतात आणि कुत्रे गाडीत. कुत्र्याला बिस्किट आहेत आणि आईबाप वृद्धाश्रमात आणि गाया मोकार रस्त्यावर आणि कुत्र इशीच्या गाडीत. हे कुत्र कुत्र्या संग मजा करते काय कोणाची कोणाला ती असं बघत मायबाप खिडकीतून तुळू तुळू तुळू. काय मायबाप धर्म कोणता संस्कृती कोणती गो माता ती राहिलेला तिसऱ्याच फॅशने कोण पाश्चिमात्य संस्कृती आणायची आणि इकडे आणलं की हा ते लय भारी बरं का. अरे काय आचरण काय विचार धर्म संस्कृतीचं जरा जाण पाहिजे. गो माता आहे आपले मायबाप. आणि म्हणून तिच्याविषयी दया असणं. क्षमा दया शांती. क्षमा किती क्षमा तुकोबारांच्या अंत. एक छोटा सिद्धांत सांगतो. तुकोबारांचं भजन चालू आणि गावातले 2-4 मंडळी तुकोबारांच्या विरोधात तुकोबारांना राग यावं म्हणून म्हणले हे तुकोबार आहे ना हा निवळ भोपळा आहे म्हणले. काम करीत नाही काय नाही नुसतं भजन भोपळा. आता आपल्याला जर एखादा भोपळा म्हणला तर हाणून मोकळा केला असता. मला भोपळा म्हणतो काय. तुकोबाने त्याचं दर्शनच घेतलं बघितलं जिजाबाईने. महाराज तो माणूस तुम्हाला भोपळा म्हणाला आणि तुम्ही तरी सुद्धा तुम्ही त्याचं दर्शन घेता. तुकोबारा म्हणले आवले भोपळा म्हणाला म्हणूनच पाय पडतो. आपण भोपळा म्हणणं काय लय चांगलंय का. तुला कळणार नाही आवले भोपळा स्वतः पोहतो आणि दुसऱ्याला पोहायला शिकवतो. तसं मी स्वतः तरणारे माझ्या आबंगाच्या जोरावर लाखो वार करला ताणणारे याला म्हणायचं क्षमा दया शांती. काय क्षमा असेल काय अंतकरण असेल. क्षमा दया कळवळा अंतकरण शांती स्थित प्रज्ञ. क्षमा आणि दयेचं मिश्रण झाल्यानंतर तिसरी अवस्था प्राप्त होते माझ्या शांती. आणि जिथं 3 दैवी संपन्न गुण आहे तिथंच देव आहे. दया क्षमा शांती ते देवाची मनवनी शांती धारा उतराल पहिलं तिरा. शांती परते नाही सुख ये राव. स्थिर राहायला शिकायला तर स्थित प्रज्ञा शांत राहिलं पाहिजे. माणसं शांतच वाच 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 बोलत यात कुठं काय नुसतं जिबीव ताबा नाही म्हणाव ताबा नाही. जरा थोडं स्थिर राहा जरा शांती. दया आणि क्षमाचं जर मिश्रण झालं तर तिसरी अवस्था प्राप्त होते. शांती म्हणजे ह्या दोन्हीचा कळस आहे बरं का. आता शांतीच राहिली नाही नुसतं नाव काय काय मावल्यांचं शांती पण गुणबी तसा नसतो. नाव शांती नसलेली भांडणं आणती. काय नावाला करायचं. नाव ज्ञानेश्वर पेल्यावर सापडत नाही घर नुसता डुलच घेतो. काय नाव माऊलीन दानादन बाटल्या फोडतोय. नावाला किंमत नाही तसं वागण्याला किंमत नाही माय बाप. हा म्हणून अंत नाथबाबांसारखे शांत महाराज. नाथ महाराजांना राग यावा म्हणून गावातल्या 2-4 जणांनी एक जणाला पैसे दिले म्हणे जा नाथ महाराजांना राग. नाथ महाराज देवघरात बस बोल नका देवघरामध्ये पूजा करत होते. चप्पल काढून माणूस देवघरात गेला. नाथ महाराजांना रागच आला नाही. त्याची चप्पल काढली बाजूला ठेवली ताट घेतलं ताटात त्यांचे पाय ठेवले पाणी टाकून मस्तपैकी गंध अक्षता फुलं वाहिले. ते म्हणलं एवढी शियावा आपण तर चप्पल घालून देवघरात आलो. नाथ महाराज म्हणले दादा माझ्याकडे बरेच मंडळी येतात चप्पल उंबरण्याच्या बाहेर काढून येतात पण तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तुम्ही चप्पल काढण्याचं सुद्धा विसरला. तो म्हणला नको रे म्हणला पण म्हणला पैसे बुडत येतात. म्हणलं अजून एक प्लॅनिंग करायचं. म्हणला जेवण करायला बसले नाथ महाराज. तो माणूस नाथ महाराजांना राग यावा म्हणून नाथ महाराजांच्या धर्मपत्नी गिरजा माता ज्यावेळेस पोळी वाढण्यासाठी आला हा ग्रस्त मायबाप त्या माऊलीच्या आमच्या गिरजा मातेच्या खांद्यावर बसला. नाथ महाराजांना राग यावा म्हणून पण तरी नाथ महाराज म्हणतात अगं गिरजा
बाळ खांद्यावर आहे बरं का, हा छोटंसं बाळ आहे, नीट सांभाळ. त्यावेळेस गिरजा माता म्हणतात, स्वामी मला आपला मुलगा हरिपंडिताला सांभाळायची सवय, तसा हा दुसरा माझा हरिपंडितच आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. दर्शन घेतलं. महाराज मला माफ करा, आजपासून तुम्ही माझे पिता आणि गिरजा माता माझ्या माता. कशामुळे घडलं? क्षमा, दया, शांती. अरे दुर्जनाला सुद्धा सज्जन करण्याची ताकद आमच्या हरिभक्तात आहे. विडवलं एक क्षण मिळू देव, तुका म्हणे खळ आणि करू शेण्याची निर्मळ, एका क्षणात क्लिअरच करणार माय बाप. विडवलं तीन दैवी संपन्न गुण आहे, क्षमा, दया, शांती. तुकोबाराया म्हणले हे तीन औषध वापरून जर एखादा नाहीच जागेवर आला, चौथं ब्रह्मास्त्र आम्ही बाहेर काढत असतो. बाण, अभंग, हाती, राखीव शस्त्र बर का, गोळीबारच करणार म्हणले आम्ही. शेवट ही तीन आम्ही जरा सोपं सांगतो बघा, पटतंय का? नाही पटत. असा झटका टाकला शेवटचा, अभंगाचे बाण केले, गाथावाचा नुसती झपका झपकीच आहे. तुमच्या सकट आणि आमच्या सकट. तुको बरे काय महाराज लोकांचा लाड केलेत का काय? आधी आम्हाला झपकिवले मग तुम्हाला भेटलं. लाड नाही. बाण, अभंग, हाती, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. पुढचा शब्द महत्वाचा, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू आम्ही. शस्त्र सुद्धा आमच्याकडे शब्दाचेच आहे. ते शब्दाचे असणारे अभंग निर्माण करतो आणि त्या अभंग रूपी बांधणं लोकांच्या मनाचा आम्ही छेद घेतो. भेटायला आधी जर गुढीत ऐकलं तर ठीक, समान हाती. त्याच्यामुळं आपल्याही अंतःकरणामध्ये क्षमा, शांती असावी. तरुण मुलांना आज विनंती, तरुण मुलांच्या अंतःकरणात हे तीन गोष्टीचा विचारच राहिला नाही माय बाप. शांती नाही, दया नाही, क्षमा नाही. थोडं काळ ते बाया माग सरायच्या. तू ये बरं पुढं बघतो तुझ्याकडे नाही झपकी त्या टायर मध्ये टाकून गावल्या, मग पोलिस सुट्टी देत नाही. याला भांडणं भिंडणं करता रे, जरा जरा जमिनीवर राहा जरा थोडे. काय एखादा बोलला म्हणून काय मरतय का? जरा सोडून द्यायला शिका ना आयुष्यात गोष्टी. उगा खुन्नस धरायची, ह्याने त्याला बोलायचं ना अडवायचं, वादावादीन, भांडण, कुटाणन. काय या तरुण पोरण सगळं अवघड झालं. आपण बघतो टीव्हीला, काय त्या टीव्हीला तरी चांगलं 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. धराधरी, वडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, बुकाबुकी, थुकाथुकी, शाही, टायर जण आंदोलन करा. ह्याची आली त्याची पळाली, हे राहिला आणि हे बसला आणि हे उठला, हे काढला आणि हे बुकला आणि हे थुकला. नुसता धिंगाणात चालू आहे मायबाप. कोणाची कोणाला मिळच राहिला नाही मायबाप. सगळी अवघड परिस्थिती झाली. त्याच्यामुळे तरुण मुलं बी आजची दिशाहीन झालीत. हे राजकीय लोकांच्या लय नादी लागू ना. माहित तरुण मुलाला विनंती, जरा काम धंदा बघा, जरा बायका पोरं, जरा आई बापाची शिवा पिवा शेती भीती करा जरा. या राजकीय लोकांच्या कवर नादी लागतात. हे फक्त वापर करून घेतात माय बाबा आपला, आणि त्यांचा फायदा असला की धनाधन उड्या. आणि त्यात कोण आपला विचार करतो? यांची जुनी जर भाषणं ऐकली तर चांगल्या काळजाच्या माणसाला अटॅकीन इतकी विरोधात बोलत होती एकमेकाच्या. ही दिवसा एक झाली. कार्यकर्ते म्हणले, अरे आपण तर खाली मरणाची भांडणं केलेत ह्यांच्या वाचून, आता समोरासमोर जायचं कस काय? वरची एक जण बळ बळ का आता खांद्यावर हात टाकणंच आहे. सगळं अवघड झाले. त्याच्यामुळे राजकारण लोणच्या सारखं करा, भाकरी सारखं मुरगळून खाऊ नका. भेटायला काम धंदा करा, जरा व्यवसाय करा, बिझनेस करा, अभ्यास करा, जरा नोकऱ्या भेटू लागतात का बघा. जरा मनगटात धमक जरा जगाला दाखवा, तर तुमचे लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड, आणि पुरींच्या आयाला आले मार्केट. पुरींच्या आया जेवढं मार्केट तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा दिसा छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आई बाप नसले पाहिजे. तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आई बाप मारता का? बचत गट अपेक्षा जरा मापात ठेवा. परवा म्हातारी भेटली म्हणजे, महाराज आमच्या मुलीला असं स्थळ बघा की मुलाला आई बाप नको. मला असं स्थळ आहे, पण त्या बी मुलाची इच्छा आहे की मला बी सासू सासरे नको. मग आम्ही मारा काय? मग दुसऱ्याची मार रीती का काय? हा, स्वतःच म्हणलं की जमते, दुसऱ्याचं म्हणलं की नको. एवढा फरक. आणि मुलांना सांगतो क्वालिटी का? मग डॉक्टर, इंजिनियर, SP, सायकलेटर, प्रांत, आर्मीत भरती, निवित भरती, पोलीस खात्यात भरती नाही. नोकरीला दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संगीत राहा. पोरीच्या बाबाचा फोन येईन, कधी लग्न करायचं? क्वालिटीला बी काय किंमत आहे का नाही? तोंडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, आईला उलट बोलतो, बापा डोळ वाटरतो, गावात भांडणं करतो, गावात बी भांडणं कराय पुढं, चांगल्या कामात मग कोण पोरीचं वाटोळ कराय मोकळे. तुला बघितलं तरी डीजे वाल्याला घाम सुटतोय. असलं तर पियाला अंग खाली होतोय. काय त्या नवर द्यावं ती नसतं. लग्नाच्या दिवशी चेच मला होतं ना, आबाळाकडे बघत वर नसतं, आणि 4-5 पेताडे त्याच्याकडे
पाणी बाटलीसाठी पुढं पुढं कराय, 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण बोटाच्या दोऱ्या बांधाय. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखालीत मी इंद्र झालो. इंद्र नाही तो दन इंद्र आहे. तू कसा इंद्र? रुपये कमवायची अक्कल नाही. जेव्हा काय डीजे वाजवला, गोडा होताळा, नाचता नाचा नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं व्हॉट्सअपला. आमच्या जिल्ह्यात झालं, नगर जिल्ह्यात नवरदेवच न्यायला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढला तर त्याचं एक तडाका. नवरी कुठे? लोक म्हणले त्याचं कालच झालं. मला मी आता काय करतो, असा डीजे पुढे नाचा मोकळा राहा. आता काय करतो? ते सोलापूरचा मोर्चा बघितला का पोरांनी? मागच्या उन्हाळ्यात निघालेला 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या. कलेक्टर म्हणले काय मागण्यात र? घ्या बैठकी. म्हणजे बोला काय मागण्यात? आमच्या मागण्या बोला. म्हणजे आम्हाला बायका द्या. आता ते काय रेशन कार्ड वाटायची गोष्ट आहे का काय? अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय? मूर्ख हो, जरा क्वालिटी कमवा. हा, जरा मनगडा ते धमक जरा जगाला दाखवा. तेजस्वी तपस्वी तत्पर राहा. आणि काहीच नाही करता आलं तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा. माळण बुका तरी लग्न होते. त्या माळण बुक्याच्या जोरावर आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमली. विनोदाचा भाग नाही. मागच्या उन्हाळ्यापासून आतापर्यंत 10 पोरांची फक्त माळण बुका. पोरगीच कोणी देत नव्हतो. बोमलत फिरत होत माझ्याकडे आला. मला महाराज लग्न जमा नाही. म्हणलं मी जमितो. हा, काय करावं? म्हणलं कपाळाला बुटान गळ्यात माळ. ते म्हणला खरं सांगतो, खरं सांगा बरं, माळ घालतो पण जमन का? म्हणलं जमतंय घाल. म्हणे जमू नाही तर नाही जमू, माळकरी वाढ. आणि त्यो म्हणला जाळ झाला शाकाहारी का राहिना म्हणा पण बायको मिळन. त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. म्हणलं आण माळ. त्याने बारीक मण्याची माळ आणली. म्हणलं बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टपऱ्या मण्याच्या माळा. मोठ्याला म्हणे झोपताना म्हणायचं ऋतू ती. म्हणलं लग्न हा मग ऋतून द्या. बुका लावायचा बारीक. म्हणलं मोठा लावला आणि मला कपाळ काढावं की लग्न लावतो. टोपी घाल म्हणलं वार करायची. आणि म्हणलं मी तसला 1 साईजचा कट हाणला. इकडून नांगारलंय, मध्ये पेरलंय, इकडं वापा बनवल्यात असं मस्तपैकी उसासारखं. इकडं किती मी केसाला 400-500 रुपये कटिंगलाच घालूयात. आणि मी टोपी घातल्या तर झाकूनच. मी म्हणलं लग्न हा मग घालतो. टोपी, गन्न, बुक्का, नेहरू, धोतर असा पांढरा शुभ्र बगळा बनवला. आया 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 आया. कुठे दुकानाला गेलं की मी पुढं तेव माग, मी पुढं तेव माग. काय दिसन तीच पुढं मी माग. लोक त्याच्यात पाया पडायची. महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच ना. कीर्तन संपल्या लोक म्हणजे अरे ही तर संघ आलेले. असून द्या, पोरग माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, संस्कारिक असन, माळकर दिसते, बुका लावते, वारकरी आपली पोरगी सुकणार राहील. देऊन टाका ह्याला. 10 पोरांची जमिवली. हाच पॅटर्न. हिथं जर कोणाचं जमत नसेल ट्रकनी नवर देव. ट्रकनी काय काय गावात 2-2 ट्रका भरत्या. आता त्यांना काय हिमालयात नेऊन सोडा काय? तुम्हाला एकच पर्याय आता, माळण मुका. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि एक वाक्य सांगतो, लय मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचं ही पहिले डोक्यातून काढून टाका. लग्न जमून त्याने मुलाला 50 एकर जमीन आहे, पण मुलगा जर दारू पियाना निघाला 5 वर्षात 1 एकर सुद्धा होणार नाही. लग्न जमून 1/2 एकर जमीन आहे, मुलगा जर जिद्दीने निघाला त्याची परत 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. मुलाला मुली द्या, शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या, वारकऱ्याच्या घरात पुरी द्या, गरीबाच्या घरात पुरी द्या. हे तुम्हाला ज्याला त्याला आता मोठी पार्टी पाहिजे. बापाची पेंड आहे काय? ज्याची त्याची सध्या एकच फॅशन. आम्हाला हाय फाय पार्टी पाहिजे. कशाला? संस्कार नको का? नुसता बंगला बघू नका तर चांगला बघा. हा, आणि बंगला असून जर चांगला असेल तर मग दुधात साखर आहे ना. पण नुसता बंगला बघून निर्व्यसनी मुलगा असेल तर काय उपयोग आहे? गरीबाचा असू द्या पण निर्व्यसनी असावा, सुसंस्कार त्याच्या जीवनामध्ये असावेत. आणि ह्या लिस्ट मध्ये बसण्याचा तरुण मुलांना तुम्ही प्रयत्न करा. परमार्थ तरुणपणात करा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वारकरी संप्रदाय वाढवणं फुलवणं आपली जबाबदारी. बाबा ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराची परंपरा तुमच्या खांद्यावर आहे. ज्येष्ठ मंडळीने हे सत्य टिकून ठेवले, हे त्यांचे द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे काय देऊ अशी व्हावे उतराई. पण आता तरुण पिढीनं काम हातात घ्या. जुन्या मंडळींचं मार्गदर्शन आणि तरुणांचं योगदान
कामच ओके होणार माय बाप. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ज्यांना वाटत होतं ना वारकरी संप्रदाय फक्त वाड्या तोड्यावर वाड्या वस्त्याने हे कीर्तन करतात असं समजायचं नाही. ज्ञानोबा तुकोबारांच्या आशीर्वादानं 21 जानेवारीला दुबईला कीर्तन करून आलं, हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माय बाप. वाढला ध्वज तिन्ही लोकावरी आयशी चराचरी कीर्ती द्यांचे. हे जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. दुबईला कीर्तन होतं माय बाप 21 जानेवारीला. तरुण मुलांनी सोशल मीडियावर पाहिलं असेल. राम मंदिराच्या निमित्तानं दुबईमध्ये जे आपल्या भारतातले भाविक आहेत त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता, भव्य दिव्य कीर्तन सोहळा. त्याच्यामुळं आजचा महाराज असा तसा महाराज नाही, दुबई रिटर्न महाराज आहे. आणि ज्यांना वाटतं ना काही संप्रदाय गण लावत्यात माळा आणि यांची फाटकी धोतरण हे असेच गाथा आणि भजनी माले का, मूर्ख समजू नका. वीर विठ्ठलाची गाडी, हे वारकरी वीर आहे. दुबईमध्ये वारकरी ज्ञानोबा आहेत, तुकोबारायांचे विचार, हे आपल्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे, ते वाढवण्याचं काम तरुण पिढीवर आहे मायबाप. आणि असे आदर्श विचार आपल्या जीवनामध्ये यावे यासाठी ओट तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा जागा हो. ज्ञानेश्वरी पारायणाला का गाथा पारायण आपलं गाथा पारायण तुकोबारांच्या गाथेचा पारायण. बसा ना सकाळी तास 2 तास, काय इकडे तिकडे बोंबलत फिरण्यापेक्षा पारायणाला बसा, हरिपाठाला या, कीर्तनात येतो, आनंद लोटा. 7 दिवस सप्ताह म्हणजे गावासाठी दिवाळी मायबाप. आणि दिवाळी सारखंच वातावरण गावामध्ये व्हावून होतंय. आल्या आल्या सगळ्या तरुण मुलांनी अशा तोफा वाजवल्या मग खाली एक वर. माझ्या लग्नात सुद्धा फटाके नव्हते, माझं लग्न सप्त्यात झाले ना, त्यामुळे आज महाराज आले की फटाके काय, जल्लोष काय, पाद्यसेवा काय, हे आमचं स्वागत करत नाही, तुम्ही ज्ञानोबारांचं स्वागत करताय. तुमचं खरं पण तुकोबारांवर आहे मायबाप. बाबा म्हणतात असं मुलांना सांगत नाहीत ना असे बाकीचे महाराज, की असं का त्यांचं म्हणण्याचा भावार्थ वाटतंय. सांगण्याचा उद्देश की तरुण मुलांनी या धर्मासाठी आज ही तुमच्या खांद्यावर पालखी आहे. मला आनंद वाटला. मला रोज आमच्या कीर्तनामध्ये टोप्यावलीच कंपनी जास्त असते, पण आज जवळपास निम्मा मंडप आमच्या तरुण मुलांनी व्यापला. एकदा तरुणांसाठी टाळ्या. जुने आणि नवे ज्या ठिकाणी एकत्र होतात तिथंच क्रांती होते असते मायबाप. जांबवंत सगळ्यात वयस्कर वानर श्रेणीमध्ये होते, पण तरुणाचं रक्त अंग सुद्धा शिष्ट करण्यासाठी होतच ना. असं सगळ्यांचं सहकार्य असलं तर ते कार्य गगनाला भेटत असतं. तरुण पिढीचा आनंद असाच असणार. आपण आपल्या धर्मासाठी बाकीच्या धर्माचे जरा आदर्श घ्या मायबाप. नित्यनेम कधी चुकणार नाही, त्यांची निष्ठा शिकून घ्या. मी नावं ठेवीत नाही, पण अशी निष्ठा आपल्या अंतकरणात. हरिपाठाला आपण 7 दिवस ना रोज प्रत्येकानं घरामध्ये हरिपाठ वाचा, काय 15 मिनिटं लागत नाही. आम्ही रोज गाडीत हरिपाठ घेतो, ओमकार महाराज, आम्ही अर्ध्या तासात हरिपाठ संपतो. काय लागतं नित्यनेम आपल्या जीवनामध्ये काहीतरी असावं मायबाप. हे संप्रदाय आपण नाही टिकवणार तर कोण टिकवणार आहे, आपल्यावर जबाबदारी मायबाप. आणि ही जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे पेलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एका तरुण कीर्तनकाराने तरुणांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करावी. म्हणून माझी एकच विनंती तरुण मुलांना, या धर्मक्षेत्रासाठी, या ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारासाठी. आणि एक सांगतो त्याच्या पुढचं, राजकारण जरूर करा, पण राजकारण ठिकाणी करा, पण धर्मासाठी, संस्कृतीसाठी, परंपरेसाठी आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबारासाठी सगळ्यांनी एक व्हायला शिका. ही अत्यंत काळाची गरज आहे. आपले वाद हे किरकोळ वाद आहेत. आम्ही या फडाचे, तुम्ही या फडाचे, तीच माणसं पुढं काय. ही सध्या धर्मावर संकट आलं ना, आपण आपल्यातलेच वाद कवट ठेवणार आहे. संकट धर्मावर आहे आणि त्याच्यामुळे आपले वाद त्या धर्माच्या संकटापुढे काहीच नाही. यासाठी सगळ्यांची मेजॉरिटी महत्वाची. आणि ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन, आणि ज्या गावात एकी त्या गावाचा तालुक्यात वजन. तुमच्या पावडे हातगाव मध्ये एकी झाल्याने एवढा सप्ताह केला, तर सध्या तालुक्यात चर्चा चालू. सप्ताह करावं तर आमच्या हातगावकरांनी केला तसा करावं, ही एकीच पावडे हातगावचा सप्ताह महाराष्ट्रातील टॉप 10चा सप्ताह. हीच बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना मायबाब. यासाठी तरुण पिढी महत्वाचं. तुकोबारा म्हणजे असं सांगून जर लोकांनी जर नाहीच ऐकलं, बाणा अभंग हे हाती, अभंगाचे बाण आहेत, गाथा वाचा पारायण चालू. आपल्या वाचनातून अनेक अभंग गेले, शिवा सुद्धा तुकोबाने दिलेले आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही वीर आहेत, कारण आम्ही विठ्ठलाचे आहोत. विठ्ठलाचे असल्यामुळं आमच्या शिक्का पडला, काळाची सत्ता चालत नाही, काळ पाया पडतो. आणि म्हणून आम्ही मुखामध्ये अखंड जयघोष करतो आणि समाजालाही जयघोष करायला लावतो. आणि समाजाच्या जीवन उन्नतीसाठी त्यांना आम्ही उपदेश देतो, क्षमा, दया, शांती. आणि हे गुण दैवी संपन्न ज्यांच्याकडे आहे तीच माणसं या जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं बळीवंत आहेत. अभंगाच्या
यशाचे डोंगर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात तुका म्हणे बळी हिची एक भूमंडळी सर्व भूमंडळामध्ये खऱ्या अर्थानं तेच बळवंत आहे तुका म्हणे बळी तेच एक कोणती माणसं आवाज थोडा वीर विठ्ठलाचे गाडी बाळ पाया पडे असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ हातगावकर मंडळ महिला मंडळांचं विशेष योगदान तरुण पिढीचं विशेष योगदान अशीच धर्मसेवा संप्रदायाची सेवा आपल्या हातून घडावी माझ्या गुरुवरी परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांची चरणी सेवा समर्पित तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये भव्य दिव्य माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबार यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले आळंदी पंढरपूरकडे जाता तर नक्की कर्जतला एक दिवस अत्यंत सुंदर मंदिर 61 फूट उंच मंदिराचा कळस कोणी गाभारा ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे आहे. हजारो झाडे अगदी नंदनवनात आल्याने वाटतं एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं कमी वयामध्ये भगवंताने माझ्याकडून करून घेतलं हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे त्यांनी दिलेलं हे कार्यक्रमाचे सर्व यजमान तुम्ही दिलेलं कीर्तनाचं सौजन्य हे सुद्धा धर्म कार्यासाठी जात आहे. आणि येणारे आता पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये 20 मार्च ते 23 मार्च भव्य दिव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे. गावातील तरुण पिढीला काष्टी भाव असलेल्या सर्व सांप्रदायिक मंडळी विनंती एक दिवस नक्की सदिच्छा भेट देण्यासाठी तुम्ही कर्जत प्रेमपूर्वक तुम्हाला निमंत्रण आदरणीय आमच्या काष्टी भाऊंच्या आणि खूप माझ्या प्रेम करता आज दिवसभर त्यांचे 5-6 फोन झाले माऊली लवकर या वेळेवर आणि संप्रदायामध्ये आणि सगळे तरुण मुलं सुद्धा अगदी सगळे संपर्कामध्ये होते. गावकरी मंडळी सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील कृपया 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊ